नमस्कार मित्रांनो, लाईफ विथ नेचरमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी हिरवी वांगी तोडली। हिरव्या वांग्याचं झाड बघा किती ताजं दिसते आहे आणि वांगी पण बघा किती ताजी आणि टवटवीत दिसते। याला मी 7 दिवसातून एक किंवा 15 दिवसातून एकदा कुठलं पण खत देत असते, जसे की शेणखत किंवा गांडूळ खत। त्यामुळे काय होतं की त्याची वाढ छान होतं आणि मग मी त्याला 15 दिवसांनी खुरपीच्या मदतीने त्याची माती पण मोकळी करते। त्यामुळे त्याला सूर्यप्रकाश चांगला मिळतो, माती पण त्याचे मूळ पण मजबूत होतात। त्यामुळे मी 15 दिवसांनी तरी त्याला कोरत असते। आणि मी आज घोळ भाजी पण तोडली। घोळ भाजी बघा किती ताजी आणि टवटवीत आहे। ही भाजी पण खाणं खूप गरजेचं आहे, कारण यामध्ये भरपूर प्रमाणात औषधी गुणधर्म आहेत। मी एकदा याच्या बिया लावल्या होत्या, तेव्हापासून हे आपल्या आपच निघत आहे। आता मी बिया लावत नाही, पण ते खूप ठिकाणी घोळ भाजी निघते आणि ही भाजी उन्हाळ्यातच निघते। त्यामुळे ही भाजी आता भरपूर प्रमाणात निघत आहे। आठवड्यातून एकदा तरी ही भाजी खायला पाहिजे, कारण यामध्ये भरपूर औषधी गुणधर्म असतात। बघा किती ताजी आणि टवटवीत भाजी निघालेली आहे। धन्यवाद।